भाजपा कार्यकारिणी सदस्य माननीय अतुल पाटील गोळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा व कार्यकर्ता मेळावा कृषी भवन दर्यापूर येथे आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती माननीय अचलपूरचे आमदार प्रवीण पटेल तायडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। माझे बंधू जे अचलपूरचं आज प्रतिनिधित्व करतात ते तिथले जुने आमदार हे मुख्यमंत्री बनण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्याचे कॅन्डिडेट मी आहो अशा पद्धतीचा त्यांचा प्रवास हा झंझावात चालू होता आणि तो थांबवण्याचं आणि महाराष्ट्रात जॉईंट किलर म्हणून एक प्रतिमा तयार करण्याचं काम ज्या प्रवीण भाऊ तायडे यांनी केलं त्यांचा सत्कार या दर्यापूर नगरीत व्हावा हा या मागचा खऱ्या अर्थानं हा माझा मानस होता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं गाव आहे ते अचलपूर मतदारसंघाचं राजकारण पाहतात, परंतु त्यांचा सत्कार या मतदारसंघात व्हावा आणि प्रकाश भाऊ भारसाकडे यांचा या तिसरी हॅट्रिक केल्यानंतर हा एक सत्कार इथं माझ्या वाढदिवसानिमित्त व्हावा हा माझा खऱ्या अर्थानं त्या मागचा मानस होता। अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे दबंग आमदार सत्कार मूर्ती माननीय प्रवीण पटेल तायडे यांचा तिथे सत्कार करण्यात आला। तसेच सूर्यकांताई ठाकरे माजी सभापती जिल्हा परिषद सोबतच माननीय माजी आमदार रमेशजी बुंदेले माजी तालुका प्रमुख भाजपा बायस्कारजी चौथा स्तंभ पत्रकारिता मीडिया हे ढासळत आहे, तरी अशा पत्रकारी क्षेत्रात स्वतःचं वेगळी छाप निर्माण करणारे गन्नाका फन्ना यूट्यूबचे संचालक गणेश पटेल साखरे व जनसंवादचे संपादक विकी पटेल होळे यांचासुद्धा तिथे सत्कार करण्यात आला। दर्यापूरमधले समाजसेवक ज्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलं, तसेच गुणवंत विद्यार्थी गुणप्राप्त झालेले ज्या अकॅडमीमध्ये ते शिकले त्या अकॅडमीचे संचालक तसेच जे MPSC परीक्षा देऊन पास झाले आणि ज्यांना जॉब मिळाला अशा विद्यार्थ्यांचासुद्धा इथे माननीय आमदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सत्कार मूर्ती आमदार प्रवीण भाऊ तायडे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। मामा आपल्या सत्कार समारंभाला उपस्थित शाखाप्रमुख बनवून घडवले आणि महाराज वगैरे हे ते करत करत इथपर्यंत आलो। मग मनसेच झालो आम्हाला आमचं होतं नेतृत्व अमरावती जिल्ह्यात मनसेच गेलो बाबा मनसेच तेच होतं गोल्ड लावा गोल्ड काढा टेबल तोडा नाका फोडा काय असेल ते आम्ही दोघंच राहू आणि अजूनही पाय त्रास देते जो रट्टा बसला आणि गाडी पोलीसचा अजूनही थोडासा पाय त्रास देते त्या वयानुसार जास्त त्रास देतो थोडं थोडं भांडणे होते तुम्हाला तेवढा धंदा आहे मला समजत नाही ठीक आहे असते आपण ते गेल्या जवळपास 20 वर्षापासून आम्ही सोबत आहोत सोबत इथे हे मनसेवाले म्हणजे दूर आहे थोडे कारण ते राजसाहेबांचे खास आहे। तर अतुल भाऊ राजकीय जीवनात बऱ्याच दिवसाचं काम करत आहे। आता काही ठिकाणी कसं असते राजकीय मरण होते, कधी रोस्टरचा प्रश्न निघते, कधी काय होते सर्कल असे तसे सुटतात आणि काही सर्कल कोण्या कोण्या पक्षाला पोषक असतात, कोण्या पक्षाला म्हणजे पोषक नसतात अशी राजकीय अडचण येते। रवींद्र उप बाळासाहेब आंबलेकर यांचं अध्यक्षीय भाषण खूप चर्चेचा विषय झाला। एवढं सांगेन की अतुल जो हजारों साल काल के दिन हो पटा गया पण आपल्याला काही इतकं आयुष्य नको जोपर्यंत आपण स्वतःहून चालतो तेवढंच आयुष्य घ्यायचं नाही तर लोक म्हणतात 100 वर्ष जगले पाहिजे काही नाही। अतुल पाटील गोळे यांच्या मित्रमंडळांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अभिष्ट चिंतनाचा हा नेत्रदीप सोहळा पाहण्याकरता अतुल पाटील गोळे यांचे आई वडील पत्नी मुलगा असे सर्वजण तिथं
हजर होते. मित्र व कार्यकर्ते कसे जपावे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अतुल पाटील गोळे यांचा आजचा वाढदिवसाचा हा सोहळा. आजचा जो वाढदिवस होता त्यांच्या ह्या माताश्री आहेत आणि हे त्यांचे पिताश्री आहेत. तुमच्या वेळेस तर वाढदिवस नव्हते, पण तुमच्या मुलाचा वाढदिवस हा झाला तर तुम्हाला किती आनंद झाला. असं वाटत नाही की आपल्या पोरानं लय कमाल केली म्हणून किंवा जेवढे मोठे लोक आले म्हणून. आता कसं आहे, हे कुटुंब असं आहे, बाप्पूला ऐकू येत नाही आणि आमची बहीण जी आहे हे कधी घराच्या बाहेरच नसल्यामुळे बोलताना थोडंसं पाटील समाजात अडखळले जातील. सूत्रबद्ध सूत्रसंचालन जर असलं तर कार्यक्रम कसा व्यवस्थित पार पडतोय याचं ज्वलंत उदाहरण रवींद्रजी गायगोले यांनी आपल्यासमोर पेश केलं. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. गन्ना काफना यूट्यूब चॅनल